तर गाईस फायनली हिला पहिलं इंजेक्शन दिलेलं, हिला पकडावं लागलं. हे बघ माऊ, तुझं पण बँकेमध्ये खातं उघडलं आम्ही. आता तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील बघ. मम्मीने ना हिला केलेलं आहे आता पिंजऱ्यामध्ये बंद. ही करेल आता आवाज. सागर एक 7 सबस्क्राइब कर दो माय यूट्यूब चॅनल. बट तुम्हाला हो सामने दिखा देता आधी काय करायचं काय नाही आणि शूट पण काकांकडनं आज मी विचारून घेतलं, काका म्हटलं कसं काय बनवता बिर्याणी, तर काकांनी सांगितली बासमती राईस नाही वापरत म्हणे याला. अरे भाई कोण कोण इथे? सर्वांना जय सियाराम. जय श्रीराम. गाईस मला आहे ना आता केस वाढवायचे, पण मला आता माहिती पडलं की मी केस वाढवल्यानंतर कसा दिसेल म्हणून. एक मिनिट ये देखो गाईस, तर आपले संकेत भाऊ माडी आपल्याला मेकअपने सजवताय, मेकअप करून देत आहे. येणे एका चिचात गोरं बनवून टाकलं मला. भाई गोरा झाला रे मी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे पहिली वॅक्सिन हिची. हिचं नाव नाही ठेवलेलं आहे. मला कमेंटमध्ये लवकर सांगा काय नाव ठेवू म्हणून, कारण की खूप नाव येतात असे, पण जे हिच्यावर सूट होईल तेच मी नाव ठेवू शकतो. आता तर ती एकदम गाढ झोपलेली आहे, तिला उठवून घेऊन जावं लागेल. 3 दिवसापासून चालू आहे. परवा पण मला जमलं नाही, काल पण मला जमलं नाही, आज तर मला बरं नाही, पण हिला घेऊन जावं लागतंय कारण की ही ना आता हिचे दात सडसड करते आणि चावते पण आहे. म्हटलं त्याआधी घेऊन जाऊ, ही दात मारण्याच्या आधी वगैरे किंवा नख मारण्याच्या आधी. तर आता मी घेऊन चाललं हिला हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे की महाबळला आहे, आणि वॅक्सिन देतो हिची हिला पहिली. आता झोपेत न उठावं लागते बिचारीला. माझ्यासोबत शुभम येतोय, तो घेऊन जातोय. वेद तर आता क्लासला गेलेला आहे. चला झोपेत न उठवलं तुम्हाला आम्ही. काय मम्मी? बोर फिरायला घेऊन जात आहे, पण तिला काय माहीत आता तिलाच त्रास होणार आहे इंजेक्शन घेऊन. तिथं आता सुस्त पडलेली राहील 1-2 दिवस. तर गाईस आम्ही आलेले आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पेट्सच्या. हे ते हॉस्पिटल, आणि इथे बघा एक जर्मन शेफर्ड पण आहे. एकदम सुस्त वाटतोय आपण. आणि इथे आमची आहे माऊ. आम्ही इथे ना हॉस्पिटलमध्ये आले होते. इथे इंजेक्शन देत आहे लहान पिल्लूंना. एक लॅब आहे इथे, पण एक स्ट्रीट डॉग आहे, आणि ना हा बुलडॉग आहे का कोणता आहे, मला हा बुलडॉग वाटतं. हा बघा, हा पण एक नाही फिमेल आहे ही. हा भाई टायसन. तो का पॉमेरियन. हे आमची छोटीशी पिल्लू. हे घाबरते का हे रे? तर गाईस फायनली हिला पहिलं इंजेक्शन दिलेलं, हिला पकडावं लागलं, त्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही. रडत नाही होती ती, काहीच आवाज निघाला बिचारीने. एकदम शांतपणे घेऊन घेतली माझ्या पिल्लूची पहिली वॅक्सिन झाली. माऊला दुखतंय माऊला? दुखतंय का माऊ? आणि घाबरल्या याच्यामध्ये ती करूनच देईल का गाडीवर? कन्फर्म आहे का? बघा ना थरथर कापते. काका काही ताप वगैरे तर नाही येणार ना? म्हणजे सुस्त बसून राहील थोडंसं? चालेल, हो चालेल. हे बघ माऊ, तुझं पण बँकेमध्ये खातं उघडलं आम्ही. आता तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील बघ. पासबुक तुझं, पेट पासबुक. हे बघा बेबे, तिचं हे पण बनलेलं आहे बँकेचं पासबुक. अचानक पैसे भेटतील आता तिला, पैशावाली. चल आता उलट ती जास्त खेळायला लागली. मला वाटलं सुस्त पडून राहील. बघा बघा कशी झोपते. पिंजरा नाही हो, इथे राहू दे तिला. नाही मम्मीने ना हिला केलेलं आहे आता पिंजऱ्यामध्ये बंद. ही करेल आता आवाज, कारण की हिला बाहेर निघा. मम्मी तू बादलीवर ठेवलेले, बादलीचा बॅलन्स इकडे तिकडे झाला, ती खाली पडून जाईल. का बरं? थांब बघा ना माऊ, बाहेर निघायचं आणि पिंजऱ्यात बंद करून दिला ना तुला. उगाच आपण केद राहत नाही, त्यांना का केद ठेवायचं. मम्मी याच्यासाठी हिला ठेवते कारण की मस्ती करते आणि घरातले कामं करू देते. मोठी झाल्यानंतर तर हिला मी पिंजऱ्यात ठेवणारच नाही आहे. आता काय दिवसभर झोपेल ना, झोपू दे. इथे नाही झोपणार ती. झोपेल. घरात तिला 4 ठिकाण भेटतं झोपायला, इथे एका ठिकाणी नाही झोपू शकत. वेगवेगळं वाटतंय तिला. कुठे कशी बघ, एकदा बघतच ती कशी करते बाहेर येण्यासाठी. मग तुम्हाला काही वाटायला पाहिजे जरा.
तर मित्रांनो दुपारचे 3 वाजलेले आणि मी आता आलेला आहे आर्चीजला. ॲक्च्युली आमचं एक शूट आहे सागर 7ला ओळखत असतील ना तुम्ही, तर त्याचं आणि माझं एक शूट आहे. म्हणजे तो ॲज अ ॲक्टर म्हणून तो मला त्याच्या रीलमध्ये मला घेतो आहे आणि छान शूट आहे त्याचं. तर बस इथे मीटिंग आहे आमची, म्हणजे बोलवलेली आहे. मी आता रेडी व्हायला गेलो होतो घरी, म्हणजे याच्या आधी मी इथे आलो होतो, रेडी व्हायला गेलो होतो. बस आता परत चाललो आहे मी वरती स्टुडिओमध्ये आणि तिथे जाऊन मी डिस्कस करतो त्याच्यासोबत जे डिस्कस करायचं आहे ते. आर्चीज हेअर सलून बरं खालीच होते लेफ्ट. चलो अंदर जाते. चलो तो फिलहाल जाते भी अंदर मिलते हैं सबसे फुल शर्ट बघ. आता आम्ही उभे टावरच्या खाली. सागर आहे आणि एक त्याचा मित्र आहे सागर. याचा शूट आहे आता ॲज अ ॲक्ट म्हणून तो पण करतो आणि मी पण करतोय आणि तिकडून एक शूट घेतोय तो. A few moments later. तर गाईस फायनली आमचा शूट झालेला आहे. 3 तास चालला की 2 तास? 3 तास शूट चालला. त्याच्या इंस्टाग्राम चॅनलवर येईल सागर 7. सब्सक्राइब कर दो माय यूट्यूब चैनल But- टू माय होम और सामने दिखा दादी को. बट आहे ना एक सांगतो, घरामध्ये आणि बाहेर आउटडोर शूट करायला खूप डिफरंट पडतो. डायरेक्ट आहे ना बाहेर चिडचिड होते का उन्हामुळे. कसं आपलं जळगावचं ऊन. आता अजून तर मुंबईचं ऊन सहन करायचं यावर्षी मला. हा. आणि कॉन्सेप्ट असा होता की मी घाबरून गेला. कॉन्सेप्ट असा होता की मी आलेलो आहे मुंबईवरून आणि हा मला फिरवतोय जळगाव. यस आणि मी एकदम आहे शरीफ मुलगा. यस. हां. तर आता आमचा शूट झालेला आहे. परत चाललेले. खूप मोठा शूट होता. रिक्षा पण आली, त्यामध्ये सोयाबीन बिर्याणी पण आली. अजून काय काय आलं रे? मुलगी पण आली. अजून बस आपलं जळगावचं टावर आली 17 मध्ये. ओके वाटलं तर ठीक, नाही तर बघू. उद्या पण एक छान शूट आहे. उद्या तर खूप भारी आहे. उद्या युट्यूब चॅनलवर येईल डायरेक्ट. उद्या राणा होणार आहे तो भाई. भाई उद्याचा शूट एकदम भारी आहे. सागर 7 चॅनल यूट्यूबला तो अपने जाके क्या करो भाई बता दे तू तेरी सबस्क्राईब. जी सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी चालू आहे सध्या सोशल मीडियावर त्या रिलेटेडच आहे. याच्या पेजवर आहे शूट. तर यामध्ये भाऊला घे रिक्षावाले भाऊ. काय करा रोहित भाऊ, आपले भाऊ आहे रोहित भाऊ. तर उद्या किती वाजता? उद्या शूट होणार आहे स्टार्ट 9-1 वाजता. तिथपर्यंत मी आज जातोय शूट रूम बघायला. रूमला टेबल वगैरे न्यावं लागेल. त्याच्यानंतर गेटअपचं सामान रेडी करावं लागेल, दाढी वगैरे रेडी करावं लागेल. त्याच्यानंतर मग हा विषय होणार काय करायचं काय नाही. आणि शूट पण काय झालं रे हो? काय झालं रे? भाई मारामारी हो गई दोस्तों के बीच में. सो हे गाईस, हा आहे दुसरा दिवस. काल जास्त काही व्हिडिओ बनवला नाही. काल जास्त थकला होता. येऊन मी मस्त आराम केला. हिला पण खेळवलं. आणि माहिती का आज हिची आंघोळ घातलेली आम्ही म्हणजे वेद, शुभम आणि मी. सुमित पण येणार होता आंघोळ घालायला, पण सुमित बोलला की तुम्हाला तिच्यासोबत माझी पण आंघोळ घालावं लागेल तरच मी येईल म्हणे. तर त्यामुळे आम्ही त्याला बोलले एक काम कर, तिची आंघोळ झाल्यावर ये. ओय शुभम, त्याला कापरं देतोय खायला, तिला खाऊ दे ना. म्हणजे तू तुझा आणलेला कुत्र्याचं पोट भरवेल आणि माझ्या कुत्रीचं नाही का? अन्याय शुभम आहे. दादू टेस्ट करणं कशी लागतं मला पण सांग. तू खातोय का? बस. हे बघा इथे मम्मी जेवायला बसलेली आणि ही काही मम्मीला आता जेवू देत नाहीये. जा सरक. नाही मम्मी तिला तेच पाहिजे. हा तर काही 7 वाजलेले संध्याकाळचे 6:30 आणि मी आता आलेलो आहे सोयाबीन बिर्याणी घ्यायला. बिकॉज गाईस आमचा एक शूट आहे जो काल सागरने सांगितला होता आणि भूषणला तुम्ही ओळखलंच असेल. सागर सोबत राहतो आणि त्यांच्याच टीममध्ये आहे हा. म्हणजे तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि आता आम्ही आहे ओमच्या घरी, म्हणजे माझा भाऊ ओम त्याच्या घरी आहे आम्ही. आणि खूप मोठे मोठे क्रिएटर्स आहे तिथे, जसं की सागर आहे, त्यानंतर मी आहे, त्यानंतर ओम आहे आणि कोण आपला कुमावत भाऊ आहे. त्याचं नाव अजय कुमावत. अजय कुमावत. आणि निखिल पण आहे आपला SR निक्सवाला निखिल पण आहे. आणि अजून कोण कोण आहे? अजून 2-3 जण आहे. जय. अच्छा मी जय कोण?
तो सरदार ॲक्च्युली ना आमचा एक शूट आहे जो इंडिया गॉट लेटेंट शो आता जो बंद पडलेला आहे ना, तर सागरने एक कॉन्सेप्ट काढला आहे की तसा एक शो बनवायचा आहे आम्हाला. लाईक एक तीच कॉन्ट्रोवर्सी आम्ही आमच्या थ्रू दाखवणार आहे. जळगाव पॅटर्न म्हणजे खानदेशी पॅटर्न. आणि बस मग आता तो शूट होता. आम्ही नाश्ता करायचा होता सगळ्यांना. आता सगळे म्हणे की घेऊन या काहीतरी, तर आम्ही आलेले आता बिर्याणी घ्यायला. सोयाबीन बिर्याणी बनवली पण होती बिर्याणी, पण माझ्याकडनं बनली नाही होती. काकांकडनं आज मी विचारून घेतलं, काका म्हटलं कसं काय बनवता बिर्याणी, तर काकांनी सांगितली बासमती राईस नाही वापरत म्हणे, याला शेला राईस वापरता, तांदूळ. बासमतीच येतो का? वेगळ्या प्रकारचा राहतो. आणि सुरुवातीला काय काय टाकता मग त्याच्यात? सुरुवातीला सर्व आपण जो खिचडी बनवतो त्या हिसाबनं सर्व मालमटेरियल टाकले, याचे माल मसाला जो आपण बनवतो हां तो सर्व वापरायचा. अच्छा त्याच्यात का? त्याच्यातच सोयाबीन टाकून द्यायचं. हां उकळतं असं चांगलं पाणी गरम झालं तर त्याच्यात तांदूळ टाकले यायचे. हां. आणि राईस आधीपासून बनवून ठेवायचा ना राईस? नाही, हे तुम्ही असं बनवून ठेवता हवाला? हे घरून निघालो ना हां. तर राईस बनला तवा निघालो. अच्छा. आता इथं फक्त गरम करी यायचं. आणि थंड राहतो ना राईसमध्ये? राईस थंड राहतो ना म्हटलं? म्हणजे माझ्या गरम राहतो हात लावा. अच्छा. हां गरम आहे. माझ्या राईस गरम राहील कारण तो आता बनला आहे ना. हां असं आहे. इथं फक्त फोडणी देऊन संजेला जसं लागलं गरम करून द्यायचं. हां. आता तो राईस वापरून बघावा लागेल, जो काकांनी सांगितलेला आहे ना, तो राईस वापरून बघावा लागेल बिर्याणीसाठी. फायनली आमची 8 सोयाबीन बिर्याणी पॅक झालेले. आता जातो आम्ही काकांच्या घरी आणि तिथे जाऊन आधी नाश्ता करू, मग शूट करू. ते आलेले इथे पण ऑली आणि काळू भेटलेला आहे, जो की आम्हाला मध्येच जाऊ देत नाही आहे. यांना माझ्यामधून हिचा वास येत असेल ना, माऊचा. मी माऊच म्हणतो यार, तिला दुसरं काय बोलू. अरे भाई कोण कोण आहे इथे? सर्वांना जय सियाराम. जय श्रीराम. जय आणि ते कसं त्या पिशवीतनं काढून डायरेक्ट असं डोंगरासारखं उभं करायचंय का? ब्रो आज तू कोण म्हणणार आहे? ब्रो तू कोण म्हणणार आहे? आज तू कोण म्हणणार आहे? ओळखला कोण म्हणणार आहे? ओळखा नाव सांग ओम. कोण म्हणणार? तो कोण म्हणणार आहे? स्माइल वरती. अरे तो कोण बनणार आहे यार? तो रणवीर अलाहाबादिया. सगळ्यात मेन टॉपिक हा कंटेस्टंट आहे. मम्मी कैसी बेटा? मम्मी और तू कोण आहे भाई? कंटेस्टंट. आणि हा रॅपर रॅपर संडास वेगळा रॅपर और सब सैंड और सागर भाई शाहरुख बनने वाला है. कसं हसतंय आता बाप जमाला हसला. शाहरुख भाई बाय प्लेट बाय प्लेट लेके आओ प्लेट. ओ प्लेट बाय. बघा जळगावचे क्रिएटर आता एका रूम मध्ये बसून जळगावची सर्वात फेमस बिर्याणी सोयाबीन बिर्याणी खात आहे, ते पण एका याच्यामध्ये बोगण्यामध्ये. गमेल बोगना. हां. किती टोटल किती लाख सबस्क्रायबर्स फॉलोअर्स आहे सगळ्यांची इथे? त्याचे दोन पोचण्यात ते 3.5 11.5 मिलियन्स ने भाऊ आपला. चला आता मला आहे ना आता केस वाढवायचे, पण मला आता माहिती पडलं की मी केस वाढवल्यानंतर कसा दिसेल म्हणून. 1 मिनिट. ये देखो गाईस, हे बघा मी केस जर वाढवले ना तर असं दिसेल. माझी कर्ली केस लाईक मे बी असेच होतील. कसं वाटतंय मी? एक नंबर वाटते. रिअल गर्ल वाटते. अरे हो यार, असं नको बोलू रे मित्रा. रिअल मुलगी वाटतोय म्हणे मी. कसं वाटतंय संकेत? एकदम मुलगी का? आता तुम्हाला सेटअप दाखवतो सगळं. YZ गॉड्स टॅलेंट कॉन्टेस्टंट पण इथे, जजेस पण इथे. 2 ब्लॉग एक सोबत शूट होत आहे गाईस. आपले संकेत भाऊ माडी आपल्याला मेकअपने सजवत आहे, मेकअप करून देत आहे. भाऊ चष्मा घालून मेकअप होऊ शकतो का? होऊ शकतो ना चष्म्यावर करून आपण. चष्म्यावर करेल का? लाईफ मध्ये पहिल्यांदा मेकअप आर्टिस्ट करणं मेकअप करतोय. तिने एका चिचात गोरं बनवून टाकलं मला. भाई गोरा झाला रे मी. गाइस गोरा दिसतोय मी एकदम. लोगों का दौर आता है, हमारा टाइम आएगा. रॅपर आहे कंटेस्टंट. गाइस कंटेस्टंट सगळे रेडी होत आहे आणि ते सरदारजी आहे गेटअप मध्ये. मम्मी कैसी बेटे ते वाले.
ओम मुलगी बनलेला आहे. ओम 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 ओय ओम ओम मुलगी बनलेला आहे. त्यानंतर हा तू काय बनलाय? रॅपर. हा समय रायना बनलेला आहे. काय चालू आहे रे बोय रे? रडायचं या 1 2 3 स्टार्ट. मुबारक हो, दुल्हन तो बन चुकी हो अब, बता भी दो कि सुनने को वो खुशखबरी में आऊंगा. तर गाईस रात्रीचे 1:30 वाजलेले. फायनली आमचा शूट एकदम कम्प्लीट झालेला आहे. पण सर्वात जास्त टाइम आमच्याच मित्राने घेतला. क्रेजी गाइस क्रेजी. तो मजा आ गया और दिल से बहुत आर्यन बहुत अच्छा लड़का है. वो मेरे साथ एक्ट कर लेता है, एक्ट वगैरह बहुत मुझे बहुत पसंद है उसका. और अच्छा बंदा है, दिल से बहुत सॉफ्ट है और बहुत प्राउड फील है ब्रो. मेहनत करते रहे, बहुत आगे. तू पण नक्की मेहनत कर म्हणजे पहिल्या ह्याच्यात डायलॉग बोलशील. क्रेजी ब्रो. आणि झाडू मारताना खानदेशचे क्रिएटर. काय नाव आपलं एकदा इकडे सांगून द्या. क्रेझी गाईज क्रेझी. राधे भैया. सगळ्यांनी ते छान ऍक्ट केलेलं आहे.